आणि थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। तर राज ठाकरे यांची बहीण जय जयवंती ठाकरे देशमुख यांच्या घराबाहेरून प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी आपण जाऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। अक्षय, साधारण कधी आजचा हा भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडेल? प्रज्ञा, भाऊबीजेच्या सणासाठी दोन ठाकरे बंधू आता एकत्र भाऊबीज साजरी करणार आणि याचसाठी मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे हे निघालेले आहेत। मी ज्या ठिकाणी आहे त्या शिवतीर्थ या निवासस्थानी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आधी या ठिकाणी येतील आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे उर्वशी ठाकरे जी राज ठाकरे यांच्या कन्या यांच्यासोबत त्यांच्या चुलत बहिणीसोबत जे आहे भाऊबीज साजरी करणार आहे। गेल्या अनेक वर्षानंतर आपण जर बघितलं तर पहिल्यांदाच असं होतं की ठाकरे कुटुंबाची भाऊबीज ही एकत्र होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्यात आपण जर बघितलं तर राज ठाकरे 2008 मध्ये शिवसेना आणि मातोश्री सोडून बाहेर पडले होते आणि यानंतर राज ठाकरे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती आणि त्यानंतर दोन ठाकरे परिवारामध्ये जो काहीसा दुरावा निर्माण झाला होता। कुठलेही सण हे एकत्र साजरे होत नव्हते, मात्र या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला निमित्त ठरलं ते मराठी भाषा। थोडं अक्षय तुम्हाला थांबवतेय, आपण थेट जाऊयात जुई जाधव हिच्याकडे। जुई, कशा पद्धतीनं भावा बहिणींचा हा आजचा नात्याचा सण पार पडणार आहे? अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय की ठाकरे बंधूंसाठी यंदाची दिवाळी ही अत्यंत खास आहे, कारण का बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। मी सध्या उभी आहे दादर इथल्या डॅफोडिल निवासस्थानी बाहेर। हे तेच निवासस्थान आहे जिथे जय जयवंती देशपांडे, राज ठाकरे यांच्या सख्या बहीण आणि उद्धव ठाकरे यांची चुलत बहीण राहतात। आणि आपण इथे पाहतोय की काहीच वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू इथे उपस्थित राहणार आहेत यांच्या घरी आणि भाऊबीज सण साजरा करणार आहेत। तर एका मोठ्या कालावधीनंतर ठाकरे कुटुंब एकत्र भाऊबीज साजरी करणार आहेत। राज ठाकरे आणि जय जयवंती देशपांडे हे भाऊबीज साजरी करायचे, मात्र प्रथमच इतक्या वर्षांनी इतक्या मोठ्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे हे स्वतः इथे येणार आहेत। आपण पाहतोय की तयारी संपूर्णपणे आता झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोलीस देखील इथे ठिकठिकाणी सज्ज झाले आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी। उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच मातोश्रीहून निघाले आहेत त्यांच्या घरी येण्यासाठी आणि आपण पाहतोय की जे कुटुंबीय आहेत राज ठाकरे यांचे ते देखील इथे सज्ज झालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी, उद्धव ठाकरेंसाठी आणि राज ठाकरेंसाठी। हे जे कौटुंबिक दृश्य आहे ठाकरे कुटुंबियाचं ते बऱ्याच वर्षांनंतर पाहायला मिळत आहे। यामुळे जी मराठी मतं आहेत, जी मराठी माणसं आहेत त्यांच्यासाठी हा एक खरंच आनंदाचा क्षण आहे, कारण का हल्ली सणासुदीला देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र पाहायला मिळत आहेत। काल देखील राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा वाढदिवस होता आणि खास शुभेच्छा देण्यासाठी आपल्या काकीला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले होते। आज इतक्या वर्षांनंतर ते त्यांच्या बहिणीकडे येत आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। तर दुसरीकडे अमित ठाकरेंच्या घरी आणि उर्वशी ठाकरे यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यासाठी तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल होणार आहेत। मात्र राज आणि उद्धव ठाकरे हे त्यांची बहीण जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी इथे म्हणजे अगदी राज ठाकरे यांच्या घराच्या मागच्या बाजूला त्यांचं घर आहे, त्यामुळे दोन गल्ल्या सोडून त्या इथे राहतात। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू काहीच वेळामध्ये इथे येणार आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। आणि आपण बघतोय की आजची भाऊबीज ही त्यामुळे खास असणार आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट आपण जाणून घेतोय। पुन्हा एकदा अक्षय तुमच्याकडे येतेय, आजचा जो कार्यक्रम आहे कशा पद्धतीनं होणार आहे, कधी हे सगळेजण एकत्र येणार आहेत, काही माहिती देण्यात आलेली आहे का? सध्याची माहिती प्रज्ञा आपल्याला मिळाली, या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांचा परिवार शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झालेला आहे। सुरुवातीला उद्धव ठाकरे हे जय जयवंती ठाकरे यांचं ज्या ठिकाणी सध्या आपली प्रतिनिधी जुई जाधव आहे त्या ठिकाणी जातील उद्धव ठाकरे आणि त्यानंतर ते शिवतीर्थावर येतील अशी माहिती आहे। तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघंही थेट शिवतीर्थावर येईल आणि त्यानंतर अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे त्यांची बहीण जी आहे उर्वशी ठाकरे यांच्यासोबत आज भाऊबीज साजरी करतील। गेल्या अनेक वर्षानंतर ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं, मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र आल्यानंतर आता यांची जवळीक वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि मग कुठलाही छोटा मोठा मग तो राजकीय विषय असो की कौटुंबिक विषय असो, हे दोन ठाकरे बंधूंची जवळीक वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे मातोश्रीवर त्यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण होतं त्यासाठी गेले होते। त्यानंतर दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिल्यानंतर ते देखील शिवतीर्थावर आले होते, शिवाजी पार्कवर आले होते। ह्यातच आपण बघतोय की काल मधुवंती ठाकरे अर्थातच कुंदा ठाकरे ज्या राज ठाकरेंच्या मातोश्री आहे त्यांचा
वाढदिवस होता, त्यासाठी शुभेच्छा द्यायला थेट उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले होते। आणि आज भाऊबीजेचा सण जो आहे, हा भाऊबीजेचा सण देखील दोन्ही ठाकरे परिवार एकत्र साजरा करणार आहे। सध्या जी आपल्याला माहिती मिळते, या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे जयजयवंती देशपांडे ठाकरे यांच्या डेफोडिल निवासस्थानावरनं शिवतीर्थावर येतील। त्या ठिकाणी शिवतीर्थ या निवासस्थानी आल्यानंतर या सगळ्या ठाकरे परिवाराचं एकत्रित स्नेहभोजन असल्याची देखील माहिती आहे। आणि यानंतर हे ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरे मातोश्रीवर परततील असं सांगितलं जाते। सध्या आपण बघतोय की शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर देखील वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे, या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आणि कुठल्याही क्षणी हे जे ठाकरे परिवार आहे तो शिवाजी पार्क परिसरामध्ये पोहोचतील। तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी येतील। मधुवंती ठाकरे ज्या राज ठाकरे यांच्या सख्खी बहीण आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या चुलत बहीण आहे, त्यांच्यात देखील गेल्या अनेक वर्षापासून भाऊबीज होत नव्हती, ती देखील या सगळ्यात आता होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं जरी राजकीयदृष्ट्या कुठलाही निर्णय या दोन भावांचा असला तरी कौटुंबिक पातळीवरती जे संबंध आहे ते सुमधुर संबंध होताना आपल्याला बघायला मिळतंय। गोडवा या दोन ठाकरे कुटुंबामध्ये वाढताना बघायला मिळतो। जी कटुता 2008 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर दोन परिवारामध्ये निर्माण झाली होती, ती कटुता काहीशी आता कमी होतीये। नक्कीच, आणि खऱ्या अर्थानं ठाकरे बंधूंचे हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय आणि जुई जाधव। तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहूच। मात्र जर ठाकरे बंधूंचं हे जर प्रेम पाहिलं तर ते खूप जुनं आहे आणि अतूट आहे, कारण केवळ चुलत बंधू नाही तर मावस बंधू म्हणूनही त्यांची ओळख आहे। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या एकमेकींच्या सख्या बहिणी, आणि त्यामुळेच हा जो जिव्हाळा आहे तो वृद्धिंगत होताना पाहायला मिळतोय। आणि अखंड महाराष्ट्रातील अनेक मराठी जनांची ही इच्छा होती की या बंधूंनी एकत्र यावं, आणि म्हणूनच ही भाऊबीज ही विशेष मानली जाते, एक वेगळी मानली जाते। आतापर्यंत आपण भाऊबीजेचे अनेक कार्यक्रम पाहतो, अनेक ठिकाणच्या भाऊबीज पाहिलेल्या आहेत, मात्र ठाकरे एक प्रकारे वेगवेगळे झाल्यानंतर आता पुन्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा राज आणि उद्धव आणि खास करून जयजयवंती ही त्यांची ताई यांच्यासोबतचा आजचा कार्यक्रम विशेष असेल। ही थेट दृश्य आपण बघतोय, उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत सध्या ज्या ठिकाणी जयजयवंती ठाकरे देशपांडे यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। यावेळची भाऊबीज खास असणार आहे, दिवाळीमधला हा भाऊबीजेचा सण आपली ताई असणाऱ्या जयजयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आणि त्यानंतर उर्वशी ठाकरे तसंच आदित्य आणि तेजस ठाकरे हे देखील भाऊबीज साजरी करणार। तर दुसरीकडची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत, राज ठाकरे हे सुद्धा निघालेले आहेत। आपली ताई जी आहे तिच्याकडे शिवतीर्थावरनं ते निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे आधी पोहोचलेले आहेत जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, ठाकरे पोहोचलेले पाहायला मिळतात उद्धव ठाकरे सध्या। आपण पाहतोय प्रज्ञा की उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघेही दाखल झाले आहेत जयजयवंती देशपांडे यांच्या घरी। पहिलीच वेळ आहे की उद्धव ठाकरे हे भाऊबीजेसाठी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। इतक्या वर्षांमध्ये उद्धव ठाकरे कधीही त्यांच्या बहिणीकडे आले नव्हते, मात्र आता ते इथे आले आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। आणि आपण पाहतोय की सपत्नी ते इथे आले आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील इथे येणार आहेत डॅफोडिल निवासस्थानी, जे जयजयवंती देशपांडे यांचं निवासस्थान आहे। आणि आपण पाहतोय की रश्मी ठाकरे या देखील इथे दाखल झाले आहेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत, आणि दोघेही आता वर जात आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। इतक्या वर्षांनी पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय एकत्र भाऊबीज साजरी करताना पाहायला मिळणार, कारण का 2008 पासून जी कटुता दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये निर्माण झाली होती ती कटुता आता कुठे ना कुठेतरी दूर होते आणि ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सणांच्या निमित्ताने। आणि भाऊबीज, दिवाळी या सणानिमित्त देखील अनेक वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकमेकांच्या घरी गेलेले आहेत। आणि आता जयजयवंती देशपांडे त्या ज्या बहीण आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी दोन्ही बंधू भाऊबीजेसाठी दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे तर दाखल झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील शिवतीर्थ यांच्या निवासस्थानावरून रवाना होतील आणि जयजयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीजेसाठी दाखल होतील। प्रज्ञा, अगदीच। आणि आपण दुसरीकडे दृश्य बघत होतो, तिकडून राज ठाकरे सुद्धा आता निघतायत थोड्याच वेळात त्यांच्या घरातनं, आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात जयजयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी भाऊबीज ही साजरी होणार आहे। आणि अर्थातच स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे। ज्यावेळेला भाऊबीजेसाठी भाऊ बहिणीच्या घरी जातो तेव्हा तो तिथेच भोजन घेतो, अशी एक प्रथा आहे, परंपरा आहे। अधिक माहिती अक्षय कुडकेलवार
यांच्याकडनं घेणार आहोत। राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून आपण दृश्य बघतोय, तिथून ते अधिक माहिती देत आहेत। अक्षय, राज ठाकरे आता निघतायत, अमित ठाकरे घरातून बाहेर पडलेले दिसत आहेत। नक्कीच आपण बघतोय की जयवंती देशपांडे ठाकरे यांच्या घरी या सगळ्या संदर्भात आता आज भाऊबीजेचा सण होत आहे। या आपण दृश्यांमध्ये बघतोय की अमित ठाकरे निघालेले आहेत, राज ठाकरे यांचं देखील वाहन सज्ज झालेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे देखील जयवंती देशपांडे यांच्या घरी जातील। दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज ही जयवंती ठाकरे यांच्या घरी साजरी होणार आहे, त्या ठिकाणी पार पडेल। त्याच ठिकाणी त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे। असं आता जी आपल्याला यामध्ये अपडेट कळते की असंही होऊ शकतं की उर्वशी ठाकरे आणि तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यामधला देखील भाऊबीजेचा जो कार्यक्रम आहे तो देखील मधुवंती ठाकरे यांच्याच घरी पार पडेल। सध्याची आपण थेट दृश्य बघतोय की राज ठाकरे हे आता निघालेले आहेत आणि राज ठाकरे हे आता जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत। राज ठाकरे काही वेळ त्यांच्या निवासस्थानी जे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी भेटण्यासाठी आले होते त्यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि उद्धव ठाकरे यांची वाट बघत होते राज ठाकरे। आता उद्धव ठाकरे हे जयवंती देशपांडे ठाकरे यांच्या घरी पोहोचल्यानंतर राज ठाकरे देखील यांना आता भाऊबीजेसाठी निघालेले आहेत। एकूणच हे महाराष्ट्राच्या दोन राजकीय कुटुंबामधला जो गोडवा वाढतानाचं दृश्य संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळते, कारण 2008 पासून कटुता निर्माण झाली होती या सगळ्या दोन्ही पक्षामध्ये। आणि आता जर आपण बघितलं तर अमित ठाकरे आणि हे बघतोय अमित ठाकरे, राज ठाकरे, एक सेकंड निश्चित आपण पाहत आहोत मागे वा रे, मागे वा, कॅमेरा मागे घ्या रे, मागे जा, दोन मिनिट प्लीज, दोन मिनिट प्लीज। मोबाईल मित्र खाली घे ना मोबाईल। राज ठाकरेंनी पत्रकारांना निरोप दिलेला आहे आणि निरोप देऊन ते आता इथून निघालेले आहेत। अगदी काहीच मिनिटाच्या अंतरावरती खरं तर बहिणीचं घर आहे, म्हणजे त्यांची ताई जयवंती ठाकरे यांचं घर आहे आणि अगदी काहीच मिनिटात ते तिथे पोहोचतील। मात्र त्याआधी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत सर्व पत्रकारांना। अमित ठाकरे हे निघालेले आहेत आणि कदाचित ह्या सगळ्यांचा एकत्रित तिकडेच भाऊबीज हा सोहळा पार पडेल असंही कळतंय। राज ठाकरे यांनी नेमक्या पत्रकारांना काय सूचना केलेल्या आहेत त्याही पाहाव्या लागतील। आपण बघतोय अगदी काहीच मिनिटाच्या अंतरावरती बहिणीचं घर आहे। आधीच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काही मिनिटात राज ठाकरे हे देखील पोहोचतील। राज ठाकरे यांच्या पत्नी या देखील तिथून निघालेल्या आहेत। जुई शिवतीर्थावरनं आता राज ठाकरे ही निघालेले आहेत। सध्या काहीच वेळामध्ये राज ठाकरे हे त्यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी दाखल होतील। शिवतीर्थवरून राज ठाकरे निघाले आहेत। अवघ्या काही मिनिटांवरच खरं तर आपण म्हणू शकतो की 2 गल्ल्या सोडूनच राज ठाकरे यांच्या ज्या बहीण आहेत जयवंती देशपांडे त्या राहतात, त्यामुळे राज ठाकरेंना फारसा वेळ लागणार नाही त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी। आपण पाहतोय राज ठाकरे दाखल झाले आहेत। प्रज्ञा की राज ठाकरेंचा जो हा ताफा आहे गाड्यांचा तो जयवंती देशपांडे यांच्या घराच्या बाहेर पोहोचला आहे आणि उद्धव ठाकरेंची ते वाट बघत होते की उद्धव ठाकरे आल्यावर मगच राज ठाकरे येतील आणि त्यांच्या देखील गाड्यांचा ताफा आपण पाहतोय की इथे पोहोचला आहे। आता डॅफोडिल या इमारती बाहेर जिथे जयवंती देशपांडे राहतात आणि ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्रित भाऊबीज साजरी करण्यासाठी त्यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी पोहोचले आहेत। गेल्या अनेक वर्षांनंतर हा क्षण जो आहे तो पाहायला मिळतो। अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्रितरित्या दिवाळी हा सण साजरा करतायत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे आधीच वर पोहोचले आहेत। 13व्या मजल्यावर जयवंती देशपांडे राहतात आणि आता राज ठाकरे हे देखील दाखल झाले आहेत। त्यामुळे इथून आता दोघंही भाऊ बहिणी कडून भाऊबीज करून घेणार आहेत आणि आपण पाहतोय की राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो काही कारणास्तव थांबला आहे। जे घर आहे जयवंती देशपांडे यांचं त्यांच्या घराबाहेर आणि
त्यानंतर राज ठाकरे हे स्वतः वर जातील आणि त्यानंतर भाऊबीज साजरी करतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते की कदाचित ही भाऊबीज साजरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितरित्या शिवतीर्थावर जातील, जिथे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील पोहोचणार आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी. आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल दोन्ही बंधूंमध्ये, दोन्ही कुटुंबांमध्ये. आपण पाहतोय की राज ठाकरेंची गाडी ही आता जयजयवंती देशपांडे यांच्या घराबाहेर पोहोचलेली आहे. अमित ठाकरे हे देखील आहेत त्यांच्यासोबत, अमित ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि राज ठाकरे आपण पाहतोय गाडीतून देखील उतरलेले आहेत. अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पोहोचले आहेत आता जयजयवंती देशपांडे यांच्या घरी. आपण पाहतोय शर्मिला ठाकरे आहेत, उर्वशी ठाकरे या देखील आहेत आणि त्यांची सून. त्यामुळे राज ठाकरे हे सहकुटुंब आता त्यांच्या घरी पोहोचले आहेत जयजयवंती देशपांडे यांच्या घरी. आणि सहकुटुंब म्हणजे दोन्ही भावांचे कुटुंब इथे पोहोचले आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी. बऱ्याच वर्षांनंतर भाऊबीज एकत्रितरित्या साजरी केली जात आहे ठाकरे कुटुंबियांमार्फत. ठाकरे कुटुंबियांकडून आपण पाहतोय की जे कुटुंब आहे ठाकरे कुटुंब हे एकत्रित आलं आहे अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की कदाचित आता तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील इथेच येतील आणि त्यानंतर जातील. आपण बघतोय की भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि राज ठाकरे हे आपल्या ताईच्या म्हणजे जय जयवंती यांच्या घरी पोहोचलेले आहेत. अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. अक्षय, थोड्या वेळापूर्वी तुमच्याशी संवाद साधत होते राज ठाकरे, काय निरोप दिलाय? एकूणच या सगळ्या राज ठाकरे आनंदाचा क्षण आहे का ठाकरे? अतिशय आनंदाचा. आपण पाहतोय प्रज्ञा की अमित ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे की अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे की ठाकरे कुटुंब एकत्रित आले आहेत. काल आम्ही आमच्या दुसऱ्या भावांना पण भेटलो, निहालला, राहुलला, त्याच्यामुळे बरं वाटतं. दीपोत्सवापासून खरं तर सगळेच एकत्र आहात अमितजी. ऍक्च्युअली पण काय सांगतो मी. आपण पाहतोय की अमित ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा ठाकरे कुटुंबियांसाठी की इतक्या वर्षांनी सगळेजण एकत्रित जमले आहेत ठाकरे कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यासाठी, भाऊबीज साजरी करण्यासाठी. आणि ठाकरे कुटुंब आता एकत्रित इतक्या वर्षांनी एकत्रित आले आहेत दिवाळी साजरी करण्यासाठी, भाऊबीज साजरी करण्यासाठी. आणि आता अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की आपली भाऊबीज साजरी करण्यासाठी, कारण का नक्कीच कुटुंब हे आता वर जयजयवंती देशपांडे यांच्या घरी जमले नक्कीच. आहे. अक्षय यांच्याकडे जातोय. जुई, अक्षय, आपल्याकडे निरोप देण्यात आलेला होता, हा कार्यक्रम सगळा एकत्रितच होणार आहे का जय जयवंती ठाकरे यांच्या घरी? नक्कीच सकाळपासून असं ठरत होतं की तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भाऊबीज ही शिवतीर्थावर होईल आणि उर्वशी ठाकरे या दोन ठाकरे बंधूंना अर्थात अमित ठाकरे यांना देखील या तिघांनाही शिवतीर्थावरच औक्षण करतील आणि ओवाळतील, त्या ठिकाणी त्यांची भाऊबीज होईल. मात्र आता जी माहिती आपल्याला मिळाली आहे या माहितीनुसार दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यासोबतच ठाकरे कुटुंबातील जी दुसरी पिढी आहे, अर्थातच अमित ठाकरे असेल, तेजस ठाकरे, उर्वशी ठाकरे, आदित्य ठाकरे यांची देखील भाऊबीज हे त्यांच्या आत्याच्या घरीच होणार आहे. अर्थातच जय जयवंती देशपांडे यांच्या घरी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यासोबतच तेजस ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांचं ची भाऊबीज एकत्रच होईल असं सांगितलं जात आहे. यामागे आपण जर बघितलं तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी यांना जाणं, त्यासोबतच आज जयवंती देशपांडे यांच्याकडनं खास आग्रह आणि निमंत्रण या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या मुलांना करण्यात आलं. आणि यानुसार जो दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं किंवा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाऊबीजेचा कार्यक्रम होणार अशी चर्चा होती, तो दोन ठिकाणी न होता डेफोडिल या इमारतीतच होणार आहे, ज्या ठिकाणी जय जयवंती देशपांडे ठाकरे राहतात. राज ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, त्यासोबतच त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, हा सगळा राज ठाकरे यांचा परिवार देखील आता या ठिकाणी पोहोचलेला आहे. जय जयवंती देशपांडे यांच्या घरी उद्धव ठाकरे पोहोचलेले, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आपण बघतोय की हा देखील परिवार त्या ठिकाणी, तेजस ठाकरे, हे सगळे पोहोचलेले आहे. एकूणच सणांच्या निमित्तानं आपण मगाशी सांगत होतो की जरी हे कौटुंबिक कार्यक्रम असला तरी दोन मोठे राजकीय पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आणि या दोन भावंडांमध्ये कटुता निर्माण झाली होती ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष सोडला होता. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ही जवळीक वाढताना
होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं। मग ते राजकीय मुद्द्यावरनं असो, मराठीच्या मुद्द्यांवरनं असो किंवा मग कौटुंबिक पातळीवर असो, ही जवळीक वाढल्यानंतर प्रत्येक सण उद्धव ठाकरेंनी तर एकत्र आलो हे एकत्र राहण्यासाठी असं जाहीर केलं होतं आणि यानंतर यांचे प्रत्येक सण असेल किंवा राजकीय भूमिका असेल, राजकीय मंच शेअर करणं असेल, हे सातत्यानं सुरू होतं। आपण ज्यावेळी मराठीच्या मुद्द्यावरनं विजयी मेळाव्यात एकत्र ठाकरे बंधू आले होते वरळी डोम थिएटर येथे, यानंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंना गणेश उत्सवाचं निमंत्रण देखील देण्यात आलं होतं शिवतीर्थवर येण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडनं। त्यानंतर तो परिवार देखील या ठिकाणी आला होता। यानंतर काही दिवसांपूर्वी आपण बघतो की स्नेहभोजनाचा कार्यक्रम मातोश्रीवर ज्यावेळी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी राज ठाकरे यांचा संपूर्ण परिवार हा मातोश्रीवर होता आणि अशातच दीपोत्सवाचं उद्घाटनाचं निमंत्रण देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनाच दिलं आणि शिवाजी पार्क येथील जो भव्य दीपोत्सव होतो या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार, सहकुटुंब आणि काही मोजक्या नेत्यांसह हजेरी देखील लावली होती। त्यानंतर काल स्वतः उद्धव ठाकरे आपल्या मावशीचा, काकींचा अर्थात राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी देखील आले होते आणि आज या ठाकरे बंधूंची एकत्रित भाऊबीज जय जयवंती देशपांडे यांच्या घरी होते। खरं तर कित्येक वर्षानंतर हे एकत्र अशा पद्धतीची भाऊबीज, दिवाळी ही होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अर्थातच हे दोन ठाकरे बंधू कौटुंबिक पातळीवर एकत्र आले असले, सणानिमित्त किंवा सण समारंभानिमित्त एकत्र येत जरी असले तरी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो यावेळी, तो म्हणजे राजकीयदृष्ट्या हे दोन बंधू एकत्र येणार का। आणि सध्याची परिस्थिती पाहता जे काही अंतर्गत चर्चा यासोबतच जो काही खाजगीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि उबाटाच्या नेत्यांचा सूर बघता कुठेतरी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हे सूर जुळतानाचं चित्र देखील बघायला मिळेल असंच खाजगीत सांगितलं जातंय। त्यामुळं नेमकं ह्या कौटुंबिक भेटीला राजकीय किनार आहे का किंवा या कौटुंबिक भेटीचं रूपांतर राजकीय युतीत कधी होतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जे दोन भावंड राजकीय मतभेदामुळे दुरावले होते, ज्या दोन ठाकरे बंधूंमध्ये राजकीय मतभेदातनं कटुता निर्माण झाली होती, ते दोन आता ठाकरे बंधू कौटुंबिक पातळीवर एकत्र आले। राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येतात त्याची कधी घोषणा केली जाते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा। त्यामुळे आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाचा क्षण आज दोन ठाकरे बंधूंच्या निमित्तानं दिवाळी सणानिमित्त आणि विशेषतः भाऊबीज हा दिवाळीचा आज आपण बघतोय की शेवटचा दिवस आहे आणि भाऊबीजेनिमित्त देखील मिळेल ती संधी, आपण यात जर आपण बघितलं तर कुठलीही संधी या दोन परिवारांची कौटुंबिकरित्या एकत्र येण्याची यांच्याकडनं सोडली जात नाही आहे आणि त्यातच आज आपण बघतोय की भाऊबीजेला देखील हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत। नक्कीच। आणि अक्षय, अशा पद्धतीनं राजकीय भेटीगाठी होत असतात, मात्र ज्यावेळेला कौटुंबिक कारणासाठी आणि खास करून सणाच्या निमित्तानं हे एकत्र येतात तेव्हा एक वेगळा आनंद आणि वेगळा सौहार्द हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। अक्षय, तुमच्याकडनं माहिती घेणारच आहोत, मात्र आपण पुन्हा एकदा जातोय जुईकडे। जुई, ज्या ठिकाणी आजचा हा विशेष कार्यक्रम पार पडतोय त्या ठिकाणी आदित्य आणि तेजस हे आलेले आहेत का? आता संपूर्ण ठाकरे परिवार हा तिथे पोहोचलेला आहे का? प्रज्ञा, आपण पाहिलं की काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पूर्ण परिवार डॅफोडिल्स या निवासस्थानी दाखल झाले आहेत। जय जयवंती देशपांडे जिथे राहतात त्यांच्या निवासस्थानी आणि केवळ आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोघांचीच प्रतीक्षा आहे असं सांगितलं जात होतं की राज आणि उद्धव ठाकरे हे भाऊबीज इथे डॅफोडिल म्हणजे जिथे जय जयवंती देशपांडे राहत आहेत तिथे साजरी करतील आणि उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चौघं भावंड शिवतीर्थ म्हणजे जिथे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथे हे चौघं जण भाऊबीज साजरी करतील। मात्र आता जी आपल्याला माहिती मिळाली आणि जी दृश्य आपण पाहिली त्या दृश्यानुसार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघेही इथे आलेले नाही। इतर जे ठाकरे कुटुंबीय आहेत हे इथे दाखल झाले आहेत जय जयवंती देशपांडे यांच्या घरी। त्यामुळे अशी एक शक्यता वर्तवली जात आहे की आता याच निवासस्थानी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील येतील आणि सगळेच जण एकत्रितरित्या भाऊबीज साजरी करतील, कारण का संपूर्ण ठाकरे कुटुंब आता इथे एक आलेलं आहे, एकत्र झालं आहे। अशामध्ये आता केवळ आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे दोघांचीच प्रतीक्षा आहे, दोघं जण देखील इथे येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकत्रित कुटुंब ठाकरे परिवार जे आहे ठाकरे कुटुंब आणि देशपांडे कुटुंब स्नेहभोजन देखील करतील आणि दिवाळीच्या सणानिमित्त ठाकरे कुटुंब इतक्या वर्षांनंतर एकत्र आले आहेत
हे जे आपण दृश्य पाहिलं तर मग अनेक जी मराठी माणसं आहेत मुंबईमधली, महाराष्ट्रामधली, त्यांच्यासाठी निश्चितच हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कारण का ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची, तो क्षण आता गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही भाऊ सगळ्यांना देत आहेत एकत्रित येऊन. आपण पाहिलं तर मग दिवाळीच्या निमित्ताने देखील इथे जेव्हा दीपोत्सवाची सुरुवात होती तेव्हा देखील उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. इतक्या वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्रित आले आहेत. अनेक सणावाराला देखील दोघेही बंधू एकत्रित येत आहेत. अगदी छोटे छोटे जरी कार्यक्रम असले तरी देखील दोन्ही भाऊ एकत्रित येत आहेत. त्यामुळे ही जी वाढती जवळीक आहे ती वाढती जवळीक निश्चितच सर्व मराठी माणसांसाठी अत्यंत सुख देणारी आहे. आणि आत्ताच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे कधी येत आहेत आणि हे दोघं इथे आले की ठाकरे कुटुंब पूर्ण होतील. राज ठाकरे देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आलेले आहेत. उद्धव ठाकरे केवळ आपल्या पत्नी रश्मी ठाकरे सोबत आले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांची प्रतीक्षा आहे आणि एकत्र ठाकरे कुटुंब आता भाऊबीज साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. जुई, तुझ्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत. मात्र पुन्हा एकदा अक्षयकडे जातोय. अक्षय, एकीकडे जो उल्लेख स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेला होता की एकत्र आलो आहोत तो एकत्र राहण्यासाठी, आणि त्याचंच हे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतंय की केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर एरवी आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा जी कटुता निर्माण झालेली होती ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण पुढच्या पिढीमध्ये अशा स्वरूपाची कटुता असणं हे फारसं काही चांगलं नाहीये. आणि महाराष्ट्रात केवळ राजकारणातच नव्हे तर राजकारणाच्या निमित्तानं घरात निर्माण झालेली कटुता आता नको, हाच भाव सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी मांडला होता. आणि आता त्याचं मूर्त रूप हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं जात आहे आणि एक प्रकारे विरोधकांची सुद्धा धडकी भरवण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल का? नक्कीच हे जितकं कौटुंबिकदृष्ट्या जितकं दुसऱ्या पिढीसाठी एकत्र येणं किंवा कटुता नसणं हे भावनिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर योग्य मानलं जातं किंवा तसं उद्धव ठाकरेंकडनं सांगितलं जातं, तसं आचरणात देखील या दोन्ही कुटुंबाकडनं आणलं जातं. तितकंच राजकीयदृष्ट्या देखील हे सिम्बॉलिक आहे दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येणं. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळे सर्वे देखील हेच सांगतायत, जर दोन ठाकरे बंधू महाराष्ट्रामध्ये एकत्र आले तर या ठाकरे बंधूंची ताकद कुठतरी वाढतानाचं चित्र राजकीयदृष्ट्या बघायला मिळेल. त्यामुळं आज हे कौटुंबिकरित्या एकत्र येणं त्यांचं, जरी हे एक दोन कुटुंबाचं एकत्र येणं आहे, कौटुंबिकदृष्ट्या एकत्र येणं आहे, भावनिक नातं पुढे नेणं, दुसऱ्या पिढीपर्यंत ही कटुता जाऊ नये यासाठीचे प्रयत्न असं जरी असलं तरी राजकीयदृष्ट्या देखील याचे अनेक समीकरणं लावले जाऊ शकतात. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कदाचित मतांच्या बेरजेचं राजकारण होऊ शकतं आणि या मताच्या बेरजेचं राजकारण हे विरोधकांना तितकंसं परवडण्यासारखं नसेल. अर्थात दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ज्या ठिकाणी मराठी मतांचा टक्का हा निर्णायक आहे अशा ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, पुणे महानगरपालिका असेल, या सगळ्या ठिकाणी या दोन ठाकरे बंधूंची ताकद एकत्रित दिसू शकते आणि त्याचा परिणाम मतांच्या माध्यमातून हे दोन ठाकरे बंधूंना मिळू शकते. कारण राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल, या दोनही ठाकरे बंधूंना हे बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कुटुंबातून येतात म्हणून एक वेगळं त्यांच्याबद्दलची ओढ, त्यांच्याबद्दलचं मराठी मतदारांमध्ये एक वेगळं आकर्षण आहे. दोन ठाकरे बंधू वेगळे झाल्यानंतर अनेक मराठी मतदार किंवा जे ठाकरे प्रेमी असतील, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे असतील, या सगळ्यांना असं वाटत होतं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र यावं आलं पाहिजे. तुर्तास औपचारिकरित्या जरी ही घोषणा झाली नसेल किंवा हे दोघंही राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचं चित्र अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी जी वातावरण निर्मिती केली जाते कौटुंबिक पातळीवर दोन कुटुंबाची, त्याचं कुठेतरी त्याला मूर्तरूप हे राजकीयदृष्ट्या युती करून मिळू शकतं असं अनेकांना वाटतं, असं अनेक राजकीय जाणकार विश्लेषक सांगतात. या दोन्ही पक्षातले अनेक महत्त्वाचे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे नेते देखील सांगतात. आणि त्याचमुळं काहीसं विरोधकांना धडकी, ह्या निवडणुकीचा निकाल जर खरंच सर्वेनुसार किंवा सर्वेक्षणानुसार किंवा अंदाजानुसार जर लागला तर मग येत्या काळात यांची धडकी भरणं किंवा विरोधकांची वाढू शकते. मात्र नक्कीच एक नक्की आहे की ज्या ठिकाणी मराठी मतांचा टक्का, मराठी मतं निर्णायक आहे, जे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं एकत्रित येणं हे विरोधकांची चिंता मात्र नक्कीच वाढवू शकते. मात्र तुर्तास आज आपण जर बघितलं तर थोडंसं अक्षय थांबवते आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मातोश्रीवरनं रवाना झालेले आहेत. आताची आणखीन एक
अर्थातच कौटुंबिक भेट जी आहे त्यासाठी केवळ आदित्य आणि तेजस यांचीच आता प्रतीक्षा होती आणि हे दोघे जण मातोश्रीवरनं निघालेले आहेत, वांद्रे या ठिकाणावर निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते जयवंती ठाकरे देशपांडे म्हणजेच आपल्या आत्याच्या घरी पोहोचणार आहेत। अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव यांच्याकडनं। जुई, थोड्याच वेळात आता आदित्य आणि तेजसही पोहोचतील। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आता मातोश्रीहून निघाले आहेत। अशी शक्यता पहिली वर्तवली जात होती की दोन्ही बंधू शिवतीर्थावर जातील, जिथे अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे भाऊबीज साजरी करतील। मात्र आता अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे देखील स्वतः जयवंती देशपांडे यांच्या घरी पोहोचले आहेत। त्यामुळे शक्यता वर्तवली जात आहे की आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघे देखील इथेच येतील आणि इथेच भाऊबीज हा सण साजरा करतील, कारण का सगळेच ठाकरे कुटुंबीय हे आता जयवंती देशपांडे यांच्या घरी दाखल झाले आहेत। केवळ आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे दोघांचीच प्रतीक्षा आहे। त्यामुळे बांद्र्यावरून दोघेही निघाले आहेत। दादरला येईपर्यंत 20 ते 25 मिनिटं निश्चितच जातील आणि आपण पाहतोय की काही वेळामध्येच दोघेही बंधू इथे येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबीय एकत्र मिळून दिवाळी सण भाऊबीज सण साजरा करतील। बऱ्याच वर्षांनंतर ही जी दृश्य आहे ती सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत। खरं तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे प्रथमच उर्वशी ठाकरे हिच्यासोबत भाऊबीज हा सण साजरा करणार आहेत, तिच्याकडून ओवाळून घेणार आहेत आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा जो सण आहे ठाकरे कुटुंब एकत्रितरित्या साजरी करणार आहेत। त्यामुळे काहीच वेळामध्ये आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांची की ते दोघं कधी येत आहेत आणि आता वर देशपांडे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांना जॉईन करतात। त्यामुळे 20 ते 25 मिनिटांमध्ये दोघेही भाऊ इथे दादरमध्ये जिथे जयवंती देशपांडे राहतात तिथे दाखल होतील। प्रज्ञा, अगदी, आणि आपण बघतोय की हे सगळेजण एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन साजरी होणारी ही भाऊबीज आणि दिवाळी खूप विशेष आहे, कारण हे एकत्र येणं हीच सगळ्यात महत्त्वाची भाऊबीज असेल जयवंती ठाकरे देशपांडे यांच्यासाठी। खूप खूप धन्यवाद आपणा दोघांना ही संपूर्ण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच। आणि इथे दृश्य आपण बघतोय आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील आता दादरमध्ये पोहोचलेले आहेत आपल्या आत्याच्या निवासस्थानी। आपण पाहतोय की आदित्य ठाकरे हे दाखल झाले आहे जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी। केवळ आदित्य ठाकरे हेच आहेत, तेजस ठाकरे त्यांच्यासोबत नाहीत। त्यामुळे आता ज्यांची प्रतीक्षा होती आदित्य ठाकरे ते देखील इथे दाखल झाले आहेत भाऊबीज हा सण साजरा करण्यासाठी। त्यामुळे ठाकरे कुटुंब हे आता एकत्र आले आहेत जयवंती देशपांडे यांच्या घरी आणि भाऊबीज साजरी करत आहेत। केवळ प्रतीक्षा होती आदित्य ठाकरेंची। आता संपूर्ण जे ठाकरे कुटुंब आहे ते दाखल झाले आहे जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी। बऱ्याच वर्षांनंतर दिवाळी हा जो सण आहे तो ठाकरे कुटुंब एकत्र साजरी करतायत आणि एकत्र साजरा करून मराठी माणसाला ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली आहे। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, एकत्र सण देखील साजरा करतात। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता आदित्य ठाकरे देखील वर गेले आहेत। भाऊबीज हा सण देखील दोघांमध्ये साजरा केला जाईल। जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। इथे दृश्य आपण बघत होतो आदित्य ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अजून तेजस ठाकरे या ठिकाणी आलेले नाही आहेत। मात्र आपण बघतोय आता ही भाऊबीज जी आहे ती खास होतीये ठाकरे कुटुंबाची, कारण गेल्या अनेक वर्षांपासूनची जी कटुता आहे तो संपलेला आहे आणि आता गोडवा निर्माण झालेला आहे। दिवाळीच्या निमित्तानं निर्माण झालेला हा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी बहिणीनं खास दोन्ही भावांना आपल्याकडे आमंत्रण दिलेलं होतं। खरं तर राज ठाकरे हे दरवर्षी त्यांच्याकडे जात असतीलच, मात्र यावेळेला उद्धव ठाकरे यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे संपूर्ण परिवारासह दाखल झालेले आहेत आणि आज जयवंती ठाकरे यांच्या घरी विशेष भाऊबीज ही साजरी होतीये। अर्थातच हा ओवाळणीचा विशेष कार्यक्रम असणार आहे, कारण भावा बहिणीचं प्रेम वृद्धिंगत करणारा असा हा सण आहे। मात्र या सणाच्या निमित्तानं आपण पाहतोय की या दोन्ही भावांमधलं नातं देखील अधिक घट्ट होतंय। येत्या काळात ते वृद्धिंगत व्हावं अशी या बहिणीची सुद्धा अर्थातच अपेक्षा। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, तेजस ठाकरे तिथे दाखल झालेले आहेत का यापूर्वीच की यानंतर येणार आहेत, काय अधिक माहिती कळू शकली आहे?
आपण पाहतोय की आत्ताच काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे हे दाखल झाले आहेत जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी। मात्र केवळ आदित्य ठाकरे हे एकटेच आहेत, त्यांच्यासोबत तेजस ठाकरे नाही, त्यामुळे तेजस ठाकरे आता येण्याची देखील शक्यता एकदम कमी झालेली आहे। आपण पाहतोय बऱ्याच वर्षांनी ठाकरे कुटुंबीय हे एकत्र आलं आहे भाऊबीज हा सण साजरा करण्यासाठी दिवाळी निमित्त, आणि बाहेर सिक्युरिटी देखील तितकीच कडक करण्यात आली आहे। आणि तेजस ठाकरे हे आता येण्याची शक्यता अगदीच कमी जी आहे ती झालेली आहे। ठाकरे कुटुंबीय आता एकत्रित आले आहेत दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी। आदित्य ठाकरे हे दाखल झाल्याने संपूर्ण जे ठाकरे कुटुंब आहे ते आता एकत्र जमलं आहे भाऊबीज हा सण साजरा करण्यासाठी। बऱ्याच वर्षांनी ठाकरे कुटुंब हे आता एकत्रित आपल्याला आलेले पाहायला मिळतात। खरं तर तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थवर जाणार होते, परंतु त्याऐवजी सगळेजण इथे आले आहेत भाऊबीज साजरी करण्यासाठी। त्यामुळे बऱ्याच वर्षांनी मी वारंवार हेच म्हणते, कारण का एक मोठा काळ जो आहे तो या दोन भावांच्या मध्ये गेला आहे। कटुतेचा तो काळ होता आणि कटुतेचा काळ आता हा संपलेला आहे, आणि त्यामुळे बऱ्याच वर्षांनी खऱ्या अर्थाने दिवाळी आनंदाची आता ठाकरे बंधू एकत्रितरित्या साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, नक्कीच मात्र आपण बघतोय ही आनंदाची दिवाळी असणार आहे ठाकरे बंधूंसाठी। आगामी काळामधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थातच अशा पद्धतीने त्यांचं एकत्र येणं हे खूप आनंददायी आहे महाराष्ट्रातील तमाम ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी आणि अनेक मराठी जनांसाठी। आणि आपण ही दोन दृश्य बघतोय, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे। आधी अमित ठाकरे हे वडिलांसोबत म्हणजे राज ठाकरेंसोबत दाखल झाले आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे।